नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या, तुळजा, धनु आणि जिम हे सगळेजण मिळून आता फिरायला गेलेले आहेत। तर सूर्याने ते तुळजाला आवरून देण्यासाठी छान अशी तयारी केलेली आहे। तिच्यासाठी सुंदर अशी साडी आणलेली आहे। त्याचबरोबर सूर्या जो आहे तुळजाला स्वतःच्या हाताने तयार करून देत आहे। तिच्याशी खूप प्रेमाने बोलत आहे। त्याचं जे वागणं आहे ते खूप छान पद्धतीने आहे। तो तिची खूप काळजीही घेत आहे आणि तेवढ्याच प्रेमाने तिच्याशी बोलतही आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तुळजा पण खुश झालेली आहे। सूर्या खूप नाजूकशी अशी छानशी टिकली तुळजाच्या कपाळावरती लावतो। त्याचबरोबर साडीला मॅचिंग अशा साजेशा बांगड्या त्याने तिच्यासाठी आणलेल्या आहेत। त्या बांगड्याही तिच्या हातात घालून देतो आणि तुळजाची छान अशी तो काळजी घेत असतो। तिच्याशी खूप प्रेमाने तो वागत असतो। तुळजाचं जे काही वागणं आहे त्यामुळं त्यालाही खूप छान वाटत असतं। तर इकडे जिम आणि त्याचबरोबर धनु बसलेले असतात आणि त्यांनी कॉकटेल पिलेलं असतं आणि त्यामुळं त्यांना त्यातली नशा चढलेली असते आणि दोघंही वेड्यासारखे वागत असतात। अजून ज्यूस हवंय आम्हाला, अजून ज्यूस हवंय असं त्यांचं बोलणं वागणं चाललेलं असतं आणि त्यांना ते ज्यूस हवं आहे म्हणून गोंधळ घालत असतात। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा ते म्हणत असतात की हे ज्यूस होतं ना आत्ताचं ते खूपच भारी होतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की धनु म्हणत असते की थांब जिम, मी मागून घेते अजून। आणि धनु मग आरडाओरडा करून तिथे ती ज्यूस मागवायला जाते आणि म्हणत असते की मला माहिती आहे आणि हे ज्यूस जे आहे ते खूपच भारी आहे असं तिचं म्हणणं चाललेलं असतं आणि ती ज्यूस मागवत असते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जिम म्हणत असतो की धनु तुला माहिती आहे का, खरंच ना ते ज्यूस खूपच भारी होतं ग असं म्हणत तो बोलत असतो। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चाललेल्या असतात तेव्हा मात्र तो जो वेटर आहे तो आता मॅनेजरकडे जातो आणि मॅनेजरला विचारू लागतो। तेव्हा मॅनेजर म्हणत असतो की काय झालं, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे। तर मॅनेजरला तो वेटर सांगतो की चुकून माझ्याकडून ती जी ऑर्डर आहे ना ती चुकीची गेलेली आहे। ती 10 नंबर टेबलला जी ऑर्डर द्यायची होती ती ऑर्डर माझ्याकडून त्यांना गेलेली आहे आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे। इकडून धनु म्हणत असते की आत्ता मला ते ज्यूस हवं आहे आणि आत्ताच्या आत्ता ते ज्यूस मला आणून द्या। आणि धनु म्हणत असते की दे लवकर असं म्हणत तिचा आरडाओरडा सुरू झालेला असतो। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा धनु आणि जिम दोघंही आरडाओरडा करून तिथे भांडत असतात आणि आता यांना काय करायचं हा प्रश्न मॅनेजरला पडलेला असतो। जिम पण म्हणत असतो की मॅनेजर अजून ज्यूस पाहिजे, आत्ताच्या आत्ता द्यायचा आहे असं म्हणत तो मॅनेजरवरती ओरडत असतो। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की तुळजा आणि सूर्या दोघंही बोलत असतात आणि त्याचबरोबर सूर्या म्हणत असतो की तुळजा खरंच तुला माहिती आहे का, ब्रह्मकमळ ना पौर्णिमेच्या रात्री उमलतं आणि त्याच्या प्रकाशाने पूर्ण सगळं जग आहे ते प्रकाशमय करतं आणि तुला माहिती आहे का हे सगळं ना मला माझं ब्रह्मकमळ म्हणजे तू वाटत आहेस असं सूर्या बोलत असतो। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तुळजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे बघ तुळजा, तुला माहिती आहे का, तू आता रडायचं नाही, तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ द्यायचं नाही आहे, तू फक्त आणि फक्त हसायचं आहे, खुश राहायचं आहे। आणि सूर्या हे तुळजाला मिठीत घेतो आणि सूर्या तुळजाला सांगत असतो तिने आजपर्यंत घरासाठी जे केलेलं आहे त्यासाठी तो ऋणी आहे, कारण सूर्याला तुळजाने खूप समजून घेतलेलं असतं। तुळजा जेव्हा घरात आली त्यानंतर तो एवढंही म्हणत असतो की मला ना म्हणजे असं माझा खांदा कधी कोणाच्या खांद्यावर टेकवावा, माझं डोकं कोणाच्या खांद्यावर टेकवायचा हा मोठा प्रश्न माझ्या पुढे होता, पण तुळजा तू माझ्या आयुष्यात आली आणि तू माझं खरंच हलकं केलं आहे, ओझं माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं आणि मला नेहमी वाटायचं। आणि त्यानंतर तुळजा म्हणत असते की तुला माहिती आहे का सूर्या, अरे म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं। सूर्या जो आहे तो तुळजाला म्हणत असतो की डॉक्टर तुळजा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे, डॉक्टर तुळजा यांनी फक्त आणि फक्त खुश राहायचं आहे असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। इकडे आता गाणं लावून धिंगाणा घालत नाचत असतात ते म्हणजे धनु आणि त्याचबरोबर जिम दोघंही अक्षरशः तिथे सगळं हादरून टाकलेलं असतं, उड्या मारत असतात, नाचत असतात। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की त्यांचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर त्या दोघांना जी नशा चढलेली असते त्याच्यामुळे हे सगळं घडत असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र
इकडे तुळजा आणि सूर्या दोघंही एकमेकांशी बोलत आहेत, खुश झालेले आहेत. तेव्हा सूर्या म्हणत असतो की तुळजा तुला माहिती आहे का लहान असताना कसं होतं. तुळजा म्हणते की हो मला तू चिंच बोरं सगळं आणून द्यायचा आणि माझ्याबरोबरच कायम असायचा, तेव्हा मला खूप छान वाटायचं. सूर्याही तेच सांगत असतो आणि तुळजाही तेच बोलत असते. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. आणि मग सूर्या हा तुळजाला बेडवरती घेऊन जातो, कारण त्याने बेडही खूपच सुंदर असा सजवलेला असतो आणि त्यासोबतच त्या दोघांचंही छान असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे धनू आणि त्याचबरोबर जिम बोलत असतात. तेव्हा धनू म्हणत असते की तुला माहिती आहे का दत्तू, मला माहिती आहे तुला जिम पाहिजे होती ना, म्हणून तू माझ्याशी लग्न केलं. तुला नानाने सांगितलं होतं ना, नाना तुला जिम काढायला 5 लाख रुपये देणार आहेत आणि म्हणून तू माझ्याशी लग्न केलेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का डान्स करू शकतो, नाचू शकतो, हे आज मला फक्त आणि फक्त तुझ्यामुळं कळलेलं आहे, असं जिम जो आहे ते बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की दोघंही तिथं बोलत असतात. तेव्हा धनू म्हणत असते पण जिम नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे, तू हे सगळं असं का बोलत आहे. या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जिमचं असं म्हणणं असतं की मला तुला सांगायचं आहे नक्की काय झालेलं आहे ते. ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यासोबतच त्यांच्या दोघांमध्ये हे बोलणं चालू झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता जिम म्हणत असतो की मी कुठंतरी गुंतलेलो आहे आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. मी गुंतलेलो नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग तो सांगू लागतो. इकडे सूर्या जो आहे तो आईस्क्रीमचा चमचा घेऊन तुळजाला चमचा भरवत असतो, चमच्याने आईस्क्रीम भरवत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणते की सूर्या, तेव्हा सूर्या म्हणतो की तुलाच देणार आहे, आधी पण तू तशीच करायची लहान असताना आणि आत्ताही तशीच करत आहे, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दोघंही खूप खुश असतात, दोघंही खूप आनंदात असतात. फायनली त्यांच्या आयुष्यामधला तो दिवस आलेला असतो आणि सूर्या आणि तुळजा दोघंही खुश झालेले असतात. आता हा सगळा त्यानंतर इकडे जिम आहे तो बोलत असतो, धनूला सांगत असतो की माझं ना कामिनीवरती खूप प्रेम आहे आणि तिनं जे सांगेल तेच मी ऐकत असतो, तिने जे सांगेल तेच मी करत असतो, हे सगळं तो बोलत असतो. आता यांची ट्रिप संपलेली असते आणि हे सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा सूर्या आणि तुळजा दोघंही म्हणत असतात फायनली घरातले सगळे आपल्या वाटेकडे डोळे लावून पाहत बसलेले असणार आहेत. खरंच ही गोष्ट खूपच आनंदाची असणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे घरी येतात आणि पाहतात तर काय, भाग्य जी आहे ती टेन्शनमध्ये असते आणि भाग्याला टेन्शनमध्ये पाहून इकडे सूर्या विचारतो काय झालं, तुम्ही सगळे असे का आहात. तेव्हा भाग्याचा आज रिझल्ट असतो आणि भाग्याचा रिझल्ट लागलेला असतो. सूर्या म्हणतो काय झालं, पास झाली आहेस ना, मग पास झालं. तेव्हा भाग्याला इकडे सूर्या विचारत असतो. तेव्हा भाग्य म्हणते की दादा मला ना 100ला 6 मार्क कमी, 6% कमी पडलेले आहेत. सूर्याला मात्र कळत नसतं भाग्याला काय बोलायचं आहे. ती म्हणत असते दादा तुम्हाला ओरडणार तर नाही आहे ना. सगळ्यांनी असं वातावरण घरातलं केलेलं असतं. आणि नंतर सूर्याला तुळजा सांगते अरे सूर्या, अरे 94% मार्क पडलेत आपल्या भाग्याला. आणि हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सूर्या उड्या मारायला लागलेला असतो, नाचायला लागलेला असतो, कारण हा आनंदाचा क्षण आलेला असतो आणि भाग्या ही शाळेमध्ये पहिली आलेली असते. आणि फायनली हा आनंदाचा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला असतो. आणि मग सूर्या बाहेर जातो, तो सगळ्यांना सांगू लागतो की आमची भाग्या शाळेत पहिली आलेली आहे. आणि तिथं आशा येते, आशाला सांगू लागतो की भाग्या शाळेत पहिली आली आहे, तिला 94% मार्क पडलेले आहेत. आशाला घेऊन तो उड्या मारत असतो. हे सगळं इतकं भारी झालेलं असतं, आशाही खुश झालेली असते. आणि त्यासोबतच सूर्याने हा आनंदाचा क्षण एन्जॉय करायचं ठरवलेलं असतं. तेव्हा तो विसरलेला असतो की आपण आशाशी बोलत नाही आहे, पण आज आईबरोबरही त्याने तो आनंद सेलिब्रेट केलेला असतो. त्यानंतर आता मंदिरामध्ये सरनोबत यांच्याकडे पूजा असते आणि त्या पूजेसाठी सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि डॅडींकडून आमंत्रण असतं आणि त्या पूजेसाठी जायचं असतं. तेव्हा तिथं गेल्या गेल्या विचारतात की सुनबाई नाही आलेल्या, आज तुमचे शत्रुघ्नराव एकटेच आलेले आहेत असं शशिकांत सरनोबत विचारतात. तेव्हा डॅडी सांगतात की ते त्यांच्या दादाबरोबर येत आहेत असं डॅडींनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ते म्हणतात की अहो आले की तुमचे जावई पण, लेक आणि जावई पण आलेले आहेत, त्यांच्यासोबतही आलेले नाही. म्हणजे आता कार्यक्रमामध्ये तेजू आलेली नाही, त्यामुळं डॅडींची मात्र वाट लागलेली आहे आणि डॅडी मात्र चिडलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.